Good morning friends, I am Pawan Agrawal, Assistant Teacher, Sri Neminath Jain Vidyalaya, Chanwal. Dear students, today we are going to learn the first chapter of second unit, You Start Dying Slowly. This is a poem, You Start Dying Slowly. First of all, I am going to read the poem. Listen carefully. You start dying slowly if you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. When you kill your self esteem, when you do not let others help you, you start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. If you do not change your life, when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, you start dying slowly. The poem is written by Pablo Neruda. Now students, you are going to hear the very popular and famous speech by Commissioner of Police of Nasik District Vishwas Nagre Patil. तुमच्या सवयीच तुम्ही बदलत नाहीये, तुम्ही त्याच सवयींचे गुलाम होऊन जाता, त्याच रस्त्यावरनं रोज चालता, त्याला तुम्ही हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता तुम्ही? वेन यू डू नॉट टॉक टू द पीपल हुम यू डोंट नो. तुम्ही ज्यांच्याशी परिचय नाहीये. आय एम डाईंग स्लोली. यू आर डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मरता. कधी? वेन यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, if you do not let others help you. तुम्ही ज्यावेळेला वाचत नाही, प्रवास करत नाहीये, तुम्ही ज्यावेळेला जीवनाचं संगीत ऐकत नाहीये, तुम्ही स्वतःचं कौतुक करत नाहीये, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता तुम्ही? इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, डू नॉट चेंज युअर हॅबिट्स, वॉकिंग ऑन द सेम पाथ एव्हरी डे. तुमच्या सवयीच तुम्ही बदलत नाहीये, तुम्ही त्याच सवयींचे गुलाम होऊन जाता, त्याच रस्त्यावरनं रोज चालता, त्याला तुम्ही हळूहळू मरता. कधी हळूहळू मरता तुम्ही? वेन यू डू नॉट टॉक टू द पीपल हुम यू डोंट नो. तुम्ही ज्यांच्याशी परिचय नाहीये. तो आनंद सिनेमा पाहिला असेल ना? तो बाबू मुशाय करत किती लोकांशी बोलत असतो, नवीन लोकांशी परिचय करत नाही, वेगळे रंग परिधान करत नाहीये. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, when you avoid passions and those turbulent emotions which make your eyes glisten and heart beats fast. तुम्ही ज्यावेळेला पॅशन्सला अवॉइड करायला लागता, की ज्यातनं तुमच्या टर्ब्युलंट इमोशन्स निघतात, ज्या तुमच्या हार्टबीट्सला फास्ट करत असतात, डोळ्यामध्ये चमक आणत असतात, तुम्ही रिस्क घेत नाहीये, सेफ आहे, तेच आहे, त्या रुटीन मध्ये अडखळता, त्यावेळेला तुम्ही हळूहळू मरत असता. आयुष्यामध्ये रिस्क घ्यायची आहे. आयुष्य सगळ्यांना सारखं मिळालेलं आहे. आणि त्या 70 वर्षाच्या त्या आयुष्यामध्ये मी किती झोपणार आहे, मी किती जागा असणार आहे, मी किती वेळ अभ्यास करणार आहे, मी किती माझा स्क्रीन टाइम मध्ये फालतू वेळ वाया जाणार आहे, त्या सगळ्याचा जर अभ्यास केला तर कन्स्ट्रक्टिव्ह लाईफ मध्ये गोल्स काय आहेत आणि ते अचीव्ह करण्यातली मजा जी आहे ना, ते वेगळी आहे. आता इथले महाजन ब्रदर्स एव्हरेस्टला जाऊन आले, त्यांच्या बोटांना म्हणजे मला 2-3 कशाला ते मरतात या वयात, कशाला करायचे उद्योग? अरे त्यात तर मजा आहे ना. When your arms are too weary, ज्याला तुम्हाला ते एव्हरेस्ट खुणावत असतं की ये मला माझं आव्हान आहे तुला, आणि त्यातलीच ती मजा आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन, न्यूटन,
याने असे शोध लागले की जगातली सगळी व्याख्याच सायन्सची बदलून गेली. गांधी, नेल्सन मंडेला यांनी तत्वज्ञानाची भाषा बदलून टाकली. रॉजर बॅनिस्टर, एडमिंड हिलरी यांनी फिजिकल कॅपॅबिलिटीज किती मोठ्या होऊ शकतात त्याची डेफिनेशन बदलून टाकली. तबल्याची व्याख्या झाकीर हुसेननं बदलली. तर आपणही आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या डेफिशियन्स, आपल्याला तेवढंच आयुष्य दिले ना, त्यामुळे संकटांना घाबरायचं नाही. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं, कदमों को न बांध पाएगी मुसीबतों की जंजीरें, रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं. सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी गर्जा नहीं हूं मैं. गर्जा ना. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमीन पर नहीं गिरता. गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. ते तुम्ही समंदर आहात, ते तुम्ही तारे आहात. लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी. मित्रांनो, सबस्क्राईब कर. Dear students, now look at the meaning of the poem. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. Students, you must travel all around. You must read the various types of books. You must listen the sounds of life. Otherwise, you start dying slowly. The poet tells us that if we do not travel, if we do not read or listen to the sounds of life, we start dying slowly. Means we cease to be living fully. This is so even when we do not recognize the good qualities that lie within ourselves. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. Self-esteem means the feeling of being happy with one's own character and abilities. Means self-respect. Self-esteem means self-respect. The poet reminds us that if we kill our self-esteem, if we kill our self-respect, or we do not let others to help us, then we start dying slowly. कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मसन्मान नष्ट करू नये यावर कवीचा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर कोणाकडून मदत घ्यायलाही संकोच करू नये असेही तो म्हणतो. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. This is very, very important stanza, dear students. If you become a slave of habits, if you don't rid of your habits, then you start dying slowly. Look at the meaning. In the poet's view, if one becomes a slave of one's habits or ends up doing the same thing day after day without even bothering to change the routine, then one starts dying slowly. If you avoid to feel passion and dare turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. This is also true if we do not wear different colors or if we do not dare to speak to strangers. The poet warns us that if we avoid strong feelings means passions, passion means strong feelings, and unsteady means turbulent emotions which bring a sparkle to our eyes and make our hearts beat fast,
then also we start dying slowly. Passion means अतिशय आवड. स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील असताना आपल्या स्वप्नाला नावे ठेवणाऱ्या, कमी लेखणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करावे असे कवी म्हणतो. कवी म्हणतो पुढे, एखाद्या व्यक्तीने आयुष्य सर्वार्थाने समृद्ध करणाऱ्या गोष्टी केल्या नाहीत तर ती व्यक्ती हळूहळू मृत पावत असते. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, you must change your life. You must try different things. According to the poet, we start dying slowly if we do not change our life. When we are not satisfied with our job, we also start dying slowly if we do not show the courage to risk something safe for something uncertain. If we do not go after a dream, or if we do not allow ourselves to ignore a sensible advice at least once in your lifetime, then we start dying slowly. You start dying slowly. This is a poem by Pablo Neruda. The theme of the poem is to inspire and motivate the readers. The poet doesn't want anybody to lose hope of a happy future. He expects that we should follow his advice to make our future happy. The only thing you can really change is yourself. The main theme, the central idea of the poem is the only thing you can really change is yourself. Look at the meaning of difficult words. First of all, dying slowly means आशा गमावणे. Travel means प्रवास. Read means वाचणे. Listen means ऐकणे. Appreciate means प्रशंसा. Self esteem means स्वाभिमान. Passion means आवड. Turbulent चंचल. Glisten चकाकणे. Satisfied समाधानी. Risk धोका. Uncertain अनिश्चित. Dream स्वप्न. Lifetime आयुष्यभर. Sensible तदन्य जाणकार. Advice सल्ला. So students, do you understand the poem? Okay, have a nice day. Goodbye. Thank you.